आता पाहूया बातम्या विस्ताराने। देशानं आपल्या अणुऊर्जा कार्यक्रमात एक महत्त्वपूर्ण टप्पा गाठलाय। तमिळनाडूमधल्या कल्पक्कम इथला स्वदेशी बनावटीचा आणि निर्मितीचा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर क्रिटिकॅलिटीच्या स्थितीमध्ये पोहोचलाय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या ऐतिहासिक कामगिरीची प्रशंसा केली। काल रात्री समाज माध्यमावर केलेल्या एका पोस्टमध्ये पंतप्रधान मोदी म्हणाले की भारत आपल्या नागरी अणुऊर्जा प्रवासात एक निर्णायक पाऊल उचलत असून देशाच्या 3 टप्प्यांच्या अणुऊर्जा कार्यक्रमाचा दुसरा टप्पा पुढे नेतोय। या रिॲक्टरचं तांत्रिक महत्त्व अधोरेखित करताना पंतप्रधान म्हणाले की हा प्रगत रिॲक्टर जो स्वतः वापरतो त्यापेक्षा अधिक इंधनाची निर्मिती करण्यामध्ये सक्षम असून देशाच्या वैज्ञानिक क्षमतेची खोली आणि अभियांत्रिकीच्या क्षेत्राच्या सामर्थ्याचं प्रतिबिंब आहे। पंतप्रधानांनी ही कामगिरी म्हणजे या अणु कार्यक्रमाच्या 3ऱ्या टप्प्यात भारताच्या विशाल थोरियम साठ्यांचा वापर करण्याच्या दिशेने उचललेलं एक निर्णायक पाऊल असल्याचंही म्हटलंय। भारतासाठी हा एक अभिमानाचा क्षण असल्याचं सांगत पंतप्रधान मोदी यांनी या प्रकल्पात सहभागी असलेल्या शास्त्रज्ञ आणि अभियंत्यांचं अभिनंदन केलं। 500 मेगावॅट विद्युत क्षमतेचा हा प्रोटोटाइप फास्ट ब्रीडर रिॲक्टर तमिळनाडूमधल्या कल्पक्कम इथे स्थित असून त्याचं परिचालन भारतीय नाभिकीय विद्युत निगम लिमिटेड भाविनीद्वारे केलं जाते। हा रिॲक्टर भारताच्या दीर्घकालीन अणुऊर्जा धोरणाचा एक मुख्य घटक आहे। एकदा पूर्ण क्षमतेनं कार्यान्वित झाल्यानंतर रशियानंतर व्यावसायिक फास्ट ब्रीडर रिॲक्टर असलेला भारत हा जगातला केवळ दुसरा देश ठरणार आहे।